शुभ सकाळ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज आपण या सकाळी आपल्या दिवसाला सुरुवात करण्यासाठी परमेश्वराच्या पवित्र वचनाचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि देवाचा आशीर्वाद घेऊ आणि त्या वचनाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. आपण या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये जाऊया. मार्गदर्शन घेण्यासाठी जुन्या करारातून निर्गम याचा 30वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपणाला असं सांगण्यात आलेलं आहे की धूप जाळण्यासाठी एक वेदी कर, ती बाबळीच्या लाकडाची असावी. या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी हा विषय आहे, धूपवेदी. या धूपवेदीचा हिब्रू भाषेमध्ये जर आपण अर्थ बघितला तर मीच बीज असा त्याचा अर्थ होतो आणि इंग्लिशमध्ये त्याला स्लॉटर प्लेस म्हटलेलं आहे, वधण्याचे ठिकाण. म्हणजेच प्रियाओ, या ठिकाणी धूप म्हणजे ही प्रार्थनेचं प्रतीक आपणाला पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आरोनाची मुलं ही धूप जाळण्याचं काम ते करत होते आणि तो धूर धुपाप्रमाणे वरती स्वर्गामध्ये जात होता. आणि आपणाला नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर धूप या ठिकाणी या शब्दाचा अर्थच पाहिला तर समर्पणाची भक्ती, समर्पणाचं या ठिकाणी उदाहरण आपणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेतून मिळत आहे. धूप वेदी म्हणजे या ठिकाणी ती एक प्रार्थना आहे आपल्या जीवनामध्ये आणि येशू ख्रिस्ताने ती अशी प्रार्थना केलेली आहे ज्या प्रार्थनेमध्ये आक्रोश आहे, ज्या प्रार्थनेमध्ये व्याकुळता आहे. या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारची प्रार्थना येशू ख्रिस्ताने केलेली आहे. कारण धूपवेदी ह्याचा अर्थ आहे की वधण्याचं ठिकाण, वधण्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या द्वारे आला पाहिजे. या ठिकाणी कलसेक्रास पत्र याचा 4 अध्याय 12व्या वचनामध्ये या ठिकाणी एपफ्रास देखील मंडळीसाठी गुडघे टेकून प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रिय धूप वेदी, वेदी याचा अर्थ या ठिकाणी अर्पण देण्याचं ठिकाण, अर्पणाचा अनुभव. आणि या ठिकाणी आपण पाहतो की कलसेकराच्या पत्रामध्ये देखील आपण एपफ्रासची प्रार्थना पाहतो की ती मंडळीसाठी तो अगदी आकांताने प्रार्थना करत आहे, व्याकुळतेने प्रार्थना करत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक धूपवेदी आम्ही या ठिकाणी बांधली पाहिजे आणि अशी प्रार्थना आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे जी मोशेने सिनाय पर्वतावरती या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आम्ही पाहतो की स्टेफनाने प्रार्थना गुडघे टेकून केलेली आहे. त्याला एक व्हिजन या ठिकाणी झालेलं आहे की त्याने एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि अशा प्रकारचं व्हिजन आमच्या जीवनामध्ये असावं आणि म्हणून आमची ही प्रार्थना अशी असायला पाहिजे. या ठिकाणी हे चॅनल प्रिय हो, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परमेश्वर आजच्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांना, तुमच्या लेकरा बाळांना आशीर्वादित करो. आमेन.